मित्रांनो, आपण पाहत आहोत त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय, तर एका काटकोन त्रिकोणाचा काटकोन करणाऱ्या बाजू किती आहेत? 3.5 सेंटीमीटर. किती आहेत? 3.5 सेंटीमीटर व 4.2 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. मग याचं उत्तर काय असेल तर पाहूया. तर पहा मुलांना, आपल्याला जो प्रश्न विचारला गेला होता त्याचं उत्तर काय आहे? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे आपल्याला माहितीच आहे की 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. पहा मुलांना, काय आहे तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. मग बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू कुठल्या आहेत? तर काटकोन करणाऱ्या बाजू आहेत 3.5 सेंटीमीटर व 4.2 सेंटीमीटर. ह्या काय आहेत तर काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. म्हणून आपण घेतलेले आहे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचे काय सांगितलेलं आहे? लांबींचा गुणाकार. मग लांबी काय आहे तर 3.5 गुणिले 4.2 बरोबर बघा किती होतात? तर बरोबर होतात 7.35 चौरस सेंटीमीटर. तर पहा मुलांना, जो पुढचा आपला उदाहरण आहे तो काय आहे तर एका त्रिकोणाचा पाया किती आहे? 5.6 सेंटीमीटर व उंची त्याची आहे 4.5 सेंटीमीटर. तर त्या त्रिकोणाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल तर पहा मुलांनो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. या सूत्रामध्ये आता आपल्याला किमती टाकायच्या आहेत. बघा, 1/2 गुणिले आपल्याला पाया किती सांगितलेला आहे तर पाया आहे आपला 5.6. नंतर उंची बघा किती आहे तर उंची आहे 4.5 सेंटीमीटर. मग याचा आपण काय केलेलं आहे तर गुणाकार केलेला आहे. मग किती आलेलं आहे पहा मुलांनो? 12.6 सेंटीमीटर वर्ग हे आपलं उत्तर आलेलं आहे. मग चौसेमी हे सेंटीमीटर वर्ग असेही लिहितात. कसे मुलांना? तर चौसेमी हे सेंटीमीटर वर्ग यामध्ये देखील लिहिता येतं. तर पुढचं एक्झाम्पल पाहूया मुलांना. पहा, एका त्रिकोणाची उंची 3.6 सेंटीमीटर व पाया 4.8 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. मग उकल बघा काय आहे. या उदाहरणात त्रिकोणाची जी उंची आहे, उंची म्हणजे h, किती आहे ती तर 3.6 सेंटीमीटर आहे, म्हणजे 3.6 सेंटीमीटर आहे. पाया म्हणजे b आणि पाया किती आहे पहा 4.8 सेंटीमीटर पाया हा दिलेला आहे. उंची किती दिलेली आहे तर उंची 3.6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि पाया किती दिलेला आहे तर पाया 4.8 सेंटीमीटर एवढा दिलेला आहे. मग आता त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे आपण इथे लिहून घेतलेलं आहे. मग बघा, 1/2 गुणिले पायाला काय म्हणतात तर b आणि उंचीला काय म्हणतात तर h. त्यानंतर बघा, 1/2 गुणिले पाया किती दिलेला आहे तर 4.8 आणि उंची किती दिली आहे तर 3.6. मग याचा आपण काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे आणि त्या गुणाकाराला आपण 2 ने काय केलेलं आहे भागितलं आहे. बघा, 4.8 बरोबर किती मुलांना तर 1.8. नंतर पहा मुलांना, आपण 4.8 गुणिले 1.8 चा काय केलेला आहे तर गुणाकार केलेला आहे. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे तर 864 सेंटीमीटर वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर एवढं आपलं काय आलेलं आहे तर क्षेत्रफळ जे आहे ते आलेलं आहे 864 सेंटीमीटर वर्ग. पुढचं उदाहरण पाहूया मुलांना. बघा, आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर व रुंदी जी आहे ती किती मीटर सांगितलेली आहे तर 6 सेंटीमीटर. या तर संपूर्ण सभागृहात किती फरशा आपल्याला बसवाव्या लागणार आहेत. मग या उदाहरणात काय सांगितलेलं आहे, आयताकृती सभागृह आहे आणि लांबी किती दिलेली आहे तर 12 मीटर दिलेली आहे व रुंदी किती दिलेली आहे तर 6 सेंटीमीटर दिलेली आहे. मग आयताकृती सभागृहाचे जे क्षेत्रफळ आहे ते काय आहे तर लांबी गुणिले रुंदी एवढं आहे. लांबी किती आहे 12 गुणिले रुंदी 6, 62
72. म्हणून 72 मीटर वर्ग हे काय आलेलं आहे, आपलं उत्तर आलेलं आहे. काय आहे तर 7,20,000 सेंटीमीटर वर्ग. म्हणून 1 मीटर बरोबर 1 सेंटीमीटर वर्ग बरोबर किती तर 10,000 सेंटीमीटर वर्ग. म्हणून सभागृहात 30 सेंटीमीटर बाजू असलेला चौरसाकृती काय बसवायच्या आहेत तर फरशा बसवायच्या आहेत. मग पुढे पाहूया मुलांनो. बघा, सभागृहात 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती ज्या फरशा बसवायच्या आहेत, म्हणून चौरसाकृती फरशाचे जे क्षेत्रफळ आहे ते काय आहे तर कंसामध्ये बाजू वर्ग हे काय आहे तर सूत्र आहे. मग त्या सूत्रामध्ये आपण किंमत टाकलेली आहे काय तर 30 वर्ग, म्हणजेच 30 वर्ग सेंटीमीटर वर्ग. मग किती आलेला आहे, 30चा जो वर्ग आहे तो आहे 900 सेंटीमीटर वर्ग. मग सभागृहाचे 900 सेंटीमीटर क्षेत्रफळ एक फरशी व्यापते, तर पूर्ण सभागृहामध्ये वापरणाऱ्यांच्या फरशींची संख्या आपण ही काढलेली आहे. किती काढलेली आहे तर 900 सेंटीमीटर वर्ग एवढं क्षेत्रफळ आपण त्या फरशीचं काढलेलं आहे. तर पहा, सभागृहाचे जे क्षेत्रफळ आहे छेद चौरसाकृती फरशाचे क्षेत्रफळ. सभागृहाचे जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे तर 7,20,000 सेंटीमीटर वर्ग छेद चौरसाकृती फरशाचे क्षेत्रफळ आपण काढलेले होतं 900 सेंटीमीटर वर्ग. मग किती आलेलं आहे पहा, हा शून्य गेला, हा शून्य गेला, किती आलेलं आहे 720/9. तर पूर्ण सभागृहास व्यापणाऱ्या फरशांची जी संख्या आहे ती किती आहे तर ती 80 एवढी आहे. बघा, 9×1 = 9, 9×8 = 72 आणि हा शून्य आपण तिथे ठेवलेला आहे. किती आलेला आहे 80 आलेला आहे. म्हणजेच पूर्ण सभागृहात व्यापणाऱ्या फरशांची जी संख्या आहे ती किती आहे तर ती 80 एवढी आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. बघा, कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची जी बेरीज आहे ती त्या वस्तूंचे पृष्ठभाग असते. म्हणून इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर पहा, ही आपल्याला एक आकृती दिलेली आहे. इष्टिका चितीचे क्षेत्रफळ आपल्याला सांगितलेले आहे. बघा, हे स्क्वेअर आपल्याला इथे दिलेलं आहे आणि त्याला नाव दिलेली आहे. बघा, A, B, C आणि D. त्यानंतर पहा E, F आणि G. त्यानंतर बघा H, I, J, H आणि H. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे तर इष्टिका चितीचे पृष्ठफळ सांगितलेलं आहे आणि इथे काय आहे, प्रत्येक पृष्ठ जे आहे ते आपल्याला कसं दिसत आहे, आयताकार दिसत आहे. आपण इथे बघू शकतो A, B, C आणि D हा काय आहे, एक आयत आहे. त्यानंतर बघा, इथेही आपला एक आयत तयार झालेला आहे. बघा, B, C, H आणि E. त्यानंतर दुसरा आयत बघा, D, C, H आणि G. मग जो पुढचा आयत आहे तो आहे D, A, F, G. हा देखील आपल्याला काय मिळालेला आहे तर एक आयत मिळालेला आहे. मग याचे आपल्याला काय करायचे आहे तर पृष्ठफळ काढून घ्यायचे आहे. काही उदाहरणे आपल्याला दिली जातील, त्या उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, इष्टिका चितीचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर पहा मुलांनो, काय आहे इथे तर इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात. इष्टिका चितीला किती पृष्ठे असतात तर 6 पृष्ठे असतात. पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जे आहे ते इष्टिका चितीला काय असतात तर तेवढी पृष्ठे ही इष्टिका चितीला असतात. आणि प्रत्येक पृष्ठ जे आहे ते कसं असतं तर प्रत्येक पृष्ठ हे आयताकार असतं. आपण इथे पाहू शकतो की प्रत्येक जे पृष्ठ आहे ते कसं आपल्याला दिसत आहे तर प्रत्येक पृष्ठ जे आहे ते आपल्याला इथे आयताकार दिसत आहे. पाहूया, तर समोरासमोरील आयताकार पृष्ठाचे जे क्षेत्रफळ आहे ते कसे असते तर समान असते. पहा, हे आणि हे जे आयताकार आहे ते आपल्याला कसे दिसेल, समान दिसेल. का, कारण हे कसे आहे तर हे आयताकार जे आहे ते समोरासमोर असल्यामुळे त्यांचं माप कसं असणार आहे तर समान असणार आहे. बघा, हे आयताकृती आणि ही आयताकृती कशी आहे, समोरासमोर असल्यामुळे त्यांचं माप देखील कसं असणार आहे तर समान असणार आहे. पुन्हा पहा, इथे हे देखील समोरासमोर आहे, तसेच हे देखील आपल्याला समोरासमोर दिसत आहे. म्हणजे यांचे माप आपल्याला कसे दिसत आहे तर समान दिसत आहे. का, कारण ते एकमेकांच्या समोर अगदी तंतोतंत जोडलेले आहेत, म्हणून त्यांचे माप देखील कसे आहे तर समान आहे. पहा मुलांनो, प्रत्येक कड तिला जोडणाऱ्या इतर 2 कडांना लंब असतो. प्रत्येक हा जो एक कड आहे तो जो कड आहे त्याने प्रत्येकाला जोडणाऱ्या
त्या कडाशी कसा आहे तर लंब आहे. बघा प्रत्येकाचं माप जर आपण घेतलं तर प्रत्येकाचं जे माप आहे ते कसं आहे, इथे आपल्याला ते समान दिसून येत आहे. बघा याचं माप आपण इथे बघू शकतो कसं आहे, ते अगदी समान आहे. प्रत्येक कडी जी इथे आपल्याला दिसत आहे, जे जोडून आपल्याला इथे काय भेटलेलं आहे तर एक आयताकार जो क्षेत्रफळ आहे ते आपल्याला भेटलेला आहे. बघा इथे हा जो लाईन आहे बघा एकमेकांशी कशी आहे तंतोतंत जोडलेली आहे आणि त्यामुळे त्याच्या याने जो आकार घेतलेला आहे त्याला काय म्हणतात तर आयताकार असे म्हणतात. इष्टिका चितीच्या आडव्या पृष्ठाची लांबी L व रुंदी B ने आपल्याला दाखवता येते. उभ्या पृष्ठाची जी उंची आहे ती कशाने दाखवता येते तर H ने दाखवता येते. बघा आपल्याला ही जी लांबी आहे, ही जी उंची आहे, ही जी लांबी आहे ते आपल्याला कशाने दाखवता येते तर L ने आणि B ने आपल्याला काय दाखवता येतं तर त्याची जी हाईट आहे. बघा इथे H म्हणजे ही त्याची जी उंची आहे ते आपल्याला इथे दाखवता आहे. B म्हणजे त्याची जी लांबी आहे ती आयताकृतीची आपल्याला इथे दाखवता येत आहे. बघा मुलांनो, आयत ABCD चे जे क्षेत्रफळ आहे, इथे आपल्याला एक आयत दिसत आहे कुठला तर ABC आणि D याचे जे क्षेत्रफळ आहे ते काय सांगितलेलं आहे, आयत GHE आणि F चे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. काय आहे मुलांनो, त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते काय आहे सूत्रामध्ये लांबी गुणिले रुंदी. लांबीलाच काय म्हटलं जातं तर L म्हटलं जातं आणि रुंदीलाच काय म्हटलं जातं तर B म्हटलं जातं. इथे जो आयत तयार झालेला आहे तो कुठला आहे ADGF. बघा इथे ADGF चे क्षेत्रफळ बरोबर कशाचे क्षेत्रफळ तर बघा इथे BCH आणि E याचे जे क्षेत्रफळ आहे ते बरोबर काय येणार आहे रुंदी गुणिले उंची म्हणजेच L गुणिले B. म्हणजेच ह्या आयताकाराचे आणि ह्या आयताकाराचे क्षेत्र कसे असणार आहे तर सेम असणार आहे. जसे ADGF याचे जे क्षेत्रफळ असेल ते क्षेत्रफळ कशाचे असणार आहे BCHE याचे क्षेत्रफळ समान असणार आहे. नंतर पाहूया मुलांनो, बघा आयत CHGD. पहा इथे आपल्याला दिसत आहे CH आणि GD चे क्षेत्रफळ जे आहे ते आहे AB आणि EF चे क्षेत्रफळ बरोबर काय आहे तर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच L गुणिले B. मग नंतर आहे इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय आहे सर्व आयताच्या क्षेत्रफळाची बेरीज. इथे आपल्याला किती आयत दिसत आहे जे आपण मगाशी एक्सप्लेन केले होते. बघा ABCD हा एक आयत झाला. त्यानंतर पहा इथे दुसरा आयत आहे DCHG हा देखील एक आयत झाला. म्हणजे ह्या सगळ्या आयतांची जी बेरीज आहे ती आपण केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे त्याचे क्षेत्रफळ हे आपल्याला मिळणार आहे. मग पाहूया इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय तर 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे तर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला मिळणार आहे. तर आता इथे या आकृतीवरून आपण काय करायला घेतलेलं आहे तर इष्टिका चितीचे क्षेत्रफळ आपण काढायला घेतलेलं आहे. मग इष्टिका चितीचे एकूण क्षेत्रफळ बरोबर त्याचं सूत्र काय आहे तर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. हे काय आहे तर हे इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ जे पृष्ठफळ आहे त्याचे सूत्र आहे. त्यानंतर बघा लांबी म्हणजेच काय तर L आणि B म्हणजे काय तर रुंदी. बघा लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. मग इथे काय येणार आहे तर 2 कंसामध्ये LB अधिक BH आणि म्हणजेच काय की लांबी गुणिले रुंदी लांबी रुंदी अधिक B म्हणजेच काय तर B म्हणजे तर पहा मुलांनो 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH आणि कंस पूर्ण. दुसरं उदाहरण बघा मुलांनो काय आहे पृष्ठफळ. त्यालाच काय म्हणतात सरफेस एरिया. मग पहा म्हणतात की कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ असते. पहा पृष्ठफळ म्हणजे काय तर आपल्याला सांगता येईल की कोणत्याही
बघा, कोणत्याही वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजेच काय, तर त्या वस्तूचे पृष्ठफळ असते. मग बघा, फर्स्ट आहे घनाचे पृष्ठफळ. घन आपल्याला इथे आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये देखील आपण बघू शकतो काय आहे, तर घनाचे पृष्ठफळ. बरोबर, घनाला काय असतात, तर 6 पृष्ठ असतात. आपण इथे बघू शकतो बघा, 1 2 3 4 5 आणि 6. तर पहा मुलांनो, ह्या घनाला किती पृष्ठफळ असतात, तर 6 पृष्ठफळे असतात. त्यानंतर पहा, इथे सांगितलेलं आहे प्रत्येक पृष्ठ चौराकार असतो. प्रत्येक जो पृष्ठ असतो तो कसा असतो, चौरसाकार असतो. बघा, इथे आपल्याला दिसत आहे प्रत्येक जो पृष्ठ असतो तो आपल्याला कसा दिसतो आहे, तर चौरसाच्या आकाराचा आपल्याला प्रत्येक पृष्ठफळ दिसत आहे. मग बघा, सर्व पृष्ठाचे क्षेत्रफळ कसे असते, तर सर्व पृष्ठाचे क्षेत्रफळ जे आहे ते समान असते. नेक्स्ट पहा, चौरसाची बाजू काय म्हणायची आहे, तर एल मानू. मग घनाच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर किती, तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर किती, 6 गुणिले चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज. मग 6 गुणिले बाजू वर्ग बरोबर काय येणार आहे, तर 6 गुणिले एल वर्ग. म्हणजे ज्या बाजू आहे चौरसाच्या त्या सगळ्या चौरसांच्या बाजूंची जी बेरीज आहे ती म्हणजेच काय, तर 6 गुणिले बाजू वर्ग. तर पाहूया मुलांना, बघा उदाहरण काय आहे आपलं, तर लांबी किती आहे 1.5 सेंटीमीटर, रुंदी किती आहे तर 1.2 सेंटीमीटर व उंची जी आहे ती किती आहे, तर 1.3 सेंटीमीटर एवढी आहे. मग अशी जी मापे आहेत ती काय सांगितलेली आहे, असलेली पत्राची इष्टिका चिती आकाराची बंद पेटीने तयार करायची असल्यास त्यास किती पत्रा लागेल. हा आपल्याला काय विचारलं गेलेला आहे, प्रश्न विचारला गेलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. ते उत्तर आपलं काय असेल, तर ते असणार आहे उकल. उकल काय आहे, तर पेटीची लांबी बरोबर एल. आता लांबी म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, लांबीचं जे साईन असतं ते कसलं असतं, तर एल हे असतं. मग लांबी किती दिलेली आहे, तर 1.5 मीटर एवढी लांबी दिलेली आहे. मग रुंदी जी आहे, रुंदी किती आहे, तर बी. रुंदीला आपण काय साईन वापरतो, तर बी हे वर्ड आपण रुंदीसाठी वापरतो. मग बघा, रुंदी किती दिलेली आहे, तर 1.2 मीटर एवढी रुंदी दिलेली आहे. मग उंची जी आहे ती सांगितलेली आहे, उंची म्हणजेच एच. उंची किती आहे, तर 1.3 सेंटीमीटर एवढे काय आहे, तर उंची आहे. मग पेटीचे जे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे, तर पेटीचे क्षेत्रफळ आहे बरोबर 2 कंसामध्ये एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एल गुणिले एच. हे काय आहे, तर पेटीचे क्षेत्रफळ आहे. आणि मग त्याची जी किमती आहे त्या आपल्याला या सूत्रांमध्ये भरायच्या आहेत. मग बघा, 2 कंसामध्ये लांबी 1.5 गुणिले 1.2 गुणिले 1.2 गुणिले 1.3 गुणिले 1.5 गुणिले 1.3 कंस पूर्ण. ह्या ज्या आहेत त्या आपण किमती उदाहरणामध्ये ज्या काही किमती दिलेल्या होत्या त्या आपण सूत्ररूपाने भरून घेतलेल्या आहेत. आता पहा, बरोबर 2 कंसामध्ये आता आपण काय केलेलं आहे, तर 1.5 ला कशाने गुणलेला आहे, तर 1.2 ने गुणलेला आहे. मग किती उत्तर आलेलं आहे पहा मुलांना, याचं आलेलं आहे 1.80. त्यानंतर पहा, 1.2 गुणिले 1.3 त्याचं उत्तर काय आलेलं आहे, 1.56. मग बघा, 1.5 गुणिले 1.3 याचा आपण गुणाकार केला आणि आपलं उत्तर किती आलेलं आहे, 1.95 एवढं उत्तर आलेलं आहे. मग बघा, कंसामध्ये आता हे 2 आपण घेतलेले आहे आणि या सगळ्यांची तिघांची आपण काय केलेले आहे, बेरीज केलेली आहे. ती बेरीज किती आलेली आहे, तर 5.31 एवढी आपली ती बेरीज आलेली आहे. मग 10.62 चौरस मीटर म्हणजेच काय, की पेटी तयार करण्यासाठी एकूण पत्रा आपल्याला किती लागणार आहे, तर 10.6262 एवढा आपल्याला काय लागणार आहे, तर पत्रा लागणार आहे. पुढचं एक एक्झाम्पल पाहूया.
ते काय आहे तर उदाहरणार्थ एका घनाकृती पेटीचे जे बाजू आहे ती किती आहे तर 0.4 मीटर हे आहे. मग त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. तर इथे उकल सांगितलेले आहे. बाजू बरोबर काय तर L म्हणून 0.4 मीटर एवढं आपल्याला काय आलेलं आहे किंमत आपण भरलेली आहे. नंतर बघा घनाचे एकूण पृष्ठफळ. घनाचे एकूण पृष्ठफळ काय आहे तर 6 गुणिले लांबीचा वर्ग. आणि मग आपण इथे घेतलेला आहे 6 गुणिले लांबी आपल्याला किती दिलेले आहे तर 0.4 वर्ग. मग पहा 6 गुणिले आता आपण याला जर गुणलं त्याचा वर्ग किती असणार आहे 0.4चा तर 0.16 हा त्याचा वर्ग आहे. म्हणून आता इथे 6ने आपल्याला 0.16ला जर गुणलं तर उत्तर किती येणार आहे तर 0.96 चौरस मीटर एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. मग बघा एक चौमी रंगवण्याचा खर्च किती आहे तर 50 रुपये आहे. म्हणून 0.96 चौरस मीटर रंगवण्याचा जो खर्च आहे तो किती येणार आहे तर 0.96 गुणिले 50 बरोबर किती तर 48 रुपये. म्हणजेच पेटी रंगवण्यासाठी 48 रुपये एवढा काय येणार आहे तर खर्च येणार आहे. तर पहा मुलांना जे पुढचं एक्झाम्पल आहे ते आहे घनाची बाजू 3 सेंटीमीटर असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. आणि बघा आपण कसं काढलेलं आहे ते. या उदाहरणात घनाची जी बाजू आहे ती किती आपल्याला सांगितलेली आहे 3 सेंटीमीटर सांगितलेली आहे. ते आपण इथे लिहून घेतलेले आहे. मग बघा घनाचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते किती आहे आपल्याला माहित आहे ते 6 गुणिले बाजू वर्ग. मग 6 गुणिले आपल्याला काय दिलेलं आहे तर बाजू किती दिलेली आहे तर 3 दिलेली आहे म्हणजे 3चा वर्ग. व 6 गुणिले 3चा वर्ग किती आहे तर 3 त्रिक 9. 3चा वर्ग आहे 9. मग 9 सक किती मुलांना तर 9 सक 54. 9 सक 54 सेंटीमीटर काय आलेलं आहे 54 सेंटीमीटर वर्ग हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पुढे पाहूया मुलांना. बघा एका आगपेटीची लांबी जी आहे ती 4 सेंटीमीटर, रुंदी 2.5 सेंटीमीटर व जी उंची आहे ती आलेली आहे 1.5 सेंटीमीटर आहे. मग त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिकटवायचा आहे तर एकूण किती कागद आपल्याला लागणार आहे हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. मग बघा आपण काय केलेलं आहे इष्टिका चितीची जी आगपेटीची लांबी आहे ती किती आहे लांबीचं साइन काय आहे L आपल्याला माहित आहे. किती आहे ती तर 4 सेंटीमीटर. किती आहे 4 सेंटीमीटर. मग ते आपण घेतली बरोबर. रुंदी आहे B किती आहे ती तर 2.5 सेंटीमीटर एवढी आपली रुंदी आहे. म्हणून आणि उंची बघा किती घेतलेली आहे तर 1.5 सेंटीमीटर एवढी उंची आहे. म्हणून ते आपण इथे लिहून घेतलेले आहे 1.5 सेंटीमीटर. मग बघा आगपेटीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचे आहे. म्हणून आधी आपल्याला सूत्र लिहावे लागणार आहे. आपण सूत्र बघा काय लिहिलेलं आहे 2 कंसामध्ये L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक L गुणिले H आणि कंस पूर्ण. त्यानंतर बघा 2 आता L गुणिले B म्हणजेच ह्या सूत्राचे आपल्याला काय भरावे लागणार आहेत किमती भरावे लागणार आहेत. L ची किंमत किती आहे आपल्याला माहित आहे 4 सेंटीमीटर आपण घेतलेली आहे. B ची बघा किंमत किती आहे 2.5 सेंटीमीटर ती आपण इथे घेतलेली आहे. मग बघा B ची किंमत पुन्हा 2.5 सेंटीमीटर मग गुणिले L 1.5 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर लांबी आणि 1.5 सेंटीमीटर उंची जी आपण इथे घेतलेली आहे. मग आता इथे काय करायचं आहे 4 गुणिले 2.5 करायचे आहे. उत्तर किती आलेलं आहे आपलं तर 10. मग पुन्हा आपल्याला 2.5 गुणिले 1.5 किती येणार आहे उत्तर 3.75 आणि 4 गुणिले 1.5 उत्तर किती आलेलं आहे तर 6. मग अशा प्रकारे आता याची आपल्याला काय करायचे आहे ह्या सगळ्यांची आलेली जी काही संख्या आहे त्या सगळ्या संख्यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे 2 कंसामध्ये 19.75 हे काय आलेलं आहे याची बेरीज आलेली आहे. बघा आपली जी बेरीज आहे ती किती आली होती तर 2 कंसामध्ये 19.75
आणि मग आपल्याला 19.75ने 2ला गुणायचं आहे. मग किती येणार आहे आपली, तर 39.50 चौ सेंटीमीटर एवढी आपली काय येणार आहे, आगपेटीचं एकूण पृष्ठफळ येणार आहे. मग बघा, आगपेटीच्या बाहेरून रंगीत कागद चिकटवायचा आहे, तर लागणारा जो आगपेटीचं एकूण पृष्ठफळ एवढा काय होईल, तर तेवढा कागद आपल्याला लागेल. म्हणून पाहूया मुलांनो, बघा 39.50 चौ सेंटीमीटर म्हणजेच आगपेटीला बाहेर रंगीत कागद चिकटवायचा आहे, तर लागणारा जो कागद आहे आगपेटीच्या एकूण पृष्ठभागा एवढाच असणार आहे. म्हणून लागणारा कागद बरोबर आगपेटीचे एकूण पृष्ठफळ. तर लागणारा जो एकूण जे पृष्ठफळ आहे ते आपण काढलेलं आहे 39.50 चौ सेंटीमीटर. मग यावरून आगपेटीला बाहेरून रंगीत कागद चिकटवायचा असेल तर एकूण कागद आपल्याला किती लागणार आहे, तर 39.50 एवढा चौरस सेंटीमीटर कागद आपल्याला लागणार आहे. तर पहा मुलांना, इथे आपलं परिमिती व क्षेत्रफळ हे अभ्यासून झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, तर थोडक्यात त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या माध्यमातून सुद्धा आपण परिमिती व क्षेत्रफळ हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत.